सज्ज आहेत आणि दोन्ही संघाला बेस्ट ऑफ द गिल। आणि या ठिकाणी पहिला सामना सुरू होताना सामना सुरू होण्यापूर्वी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा। तर नक्कीच गणरायांना वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना वंदन करून या ठिकाणी आजची सुरुवात करतोय। पहिलाच चेंडूवर पहिलाच इथे मात्र आपण पाहतोय फटका सुरेख आणि चेंडूवर जर पाहिलं तर पहिला चौकार मारलाय। ऍक्शन रिप्ले मधून आपण पाहू शकतायत आसिफ अशा पद्धतीची खेळी आसिफची बऱ्याच मैदानावर राहिले आपण पाहू शकतायत। खूप चांगला खेळाडू आहे अगदी आपल्याला संघाची ज्या पद्धतीने बांधणी करतोय आणि बांधणीतून जर पाहिलं तर आपल्या संघ सावरण्याचा आणि पाया मजबूत करण्याचा कोणता खेळाडू असेल तर तो आसिफ उच्छले आपल्याला पाहायला मिळतोय। जबरदस्त इन्फॉर्म फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय बिगेश। या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन एक धमाका येतोय। आणखीन एक कुणाल होता त्या ठिकाणी प्रयत्न केले होते कुणालने हा चेंडू रोखण्याचा परंतु अशक्य प्रयत्न या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले आणि सुरेख फटका हा जातोय बॅक टू बॅक हा दुसरा चौकार एसडीजे। हे दोन्ही संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळाले आणि ज्यामध्ये चिंचणी संघ हा नक्कीच उच्चांक गाठताना आपल्याला पाहायला मिळाले। इथे मात्र पाहिले तर टॅप करण्याचा प्रयत्न होता। ही ओळख आहे आसिफची खूप जुने जाणते खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते आणि टॅप करून हा फटका सजवण्याचा विचार केला होता। 8 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय। 5 षटकांचा सामना आहे आपण पाहतोय पुन्हा एकदा अगदी ऑफसाइड रिजन मध्ये जिथे मनीष आपल्याला पाहायला मिळतंय। मनीष भोईर एक सुरेख खेळाडू ज्याच्याकडे आपण पाहिलं जातंय। मनीषकडे जेव्हा जेव्हा मनीषचं नाव घेतलं जातंय मायकोप संघ आवर्जून आपल्याला आठवतोय कारण की ज्याची कामगिरी खूप चांगली राहिली। आपण पाहतो की यंग टॅलेंट एका बाजूला राहिल पहिल्याच दिवशी जर पाहिलं राहुलची खेळी आपण या मैदानावर अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली होती। चर्चेत आला होता हा खेळाडू आणि तोच मात्र खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहतोय। पहिला चेंडू या ठिकाणी फेस करेल बिगेशाचा हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता कुठेतरी चान्सेस होते। या ठिकाणी आपण पाहिलंय की 2 चान्सेस आले होते हलक्या हाताने कट करताना कुठेतरी बॅटची एज लागली होती आणि त्यानंतर जर पाहिलं तर नक्कीच प्रयत्न केले होते यष्टीरक्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। विशाल होता त्या ठिकाणी प्रयत्न केले होते परंतु सिंगल रन्स मिळेल। या सिंगलच्या मदतीने डबल फिगर मध्ये धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा स्कोर कार्डवर 2 चौकार आल्यानंतर एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर सिंगल असे 2 रन। शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील। ओहो अगदी पायावर चेंडू पडतोय बिगेश तितक्याच वेगाने अगदी विकेट साठी गेला होता नक्कीच डायरेक्ट अटॅक केला होता परंतु यामधून जर पाहिलं तर डिक्लेअर झोन कडे चेंडूला फेकून दिलं आणि त्यानंतर पाहिलं तर सिंगल रन्स मिळेल। अशा एकंदरीत 1 षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय। 1 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते ती म्हणजेच 11 धावा। टीटीएस चिंचणी या संघाने सुरुवात केली। मायकोपचे 2 चेंडू खराब होते परंतु त्यानंतर कमबॅक करायचा आणि कमबॅक कसा केला तो मात्र नक्कीच दर्शवला गेला। पुढील चेंडूवर जर पाहिलं तर कमी धावा खर्च केल्या गेल्या। 11 धावा झाल्यात। एकंदरीत एक सुपर संगीत ऐकूया आणि पुणे मैदानाच्या आतमध्ये तर अगदी चर्चेत आलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय टीटीएस चिंचणी संघ कारण की अगदी मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी पटकवला असा संघ जर पाहिला तर टीटीएस चिंचणी संघ पाहायला मिळतोय। इथून जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय। एका बाजूला जर पाहिलं तर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज म्हणजे दक्षत या ठिकाणी समर्थ म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच समर्थ हा देखील खेळाडू जर पाहिला तर कमी वयामध्ये चर्चेत आलेला हा खेळाडू कारण की मायकोप सारखा एक मोठा संघ आहे। या मोठ्या संघामध्ये अगदी कमी वयामध्ये प्रवेश केलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। सुरेख चेंडू आहे परंतु यावेळेस आपण पाहू शकताय तिथे बिगेशची धडपड आपल्याला पाहायला मिळाली। जबरदस्त लय मध्ये होता बिगेश
अगदी चेंडू जर पहिल्या अटेम्प्ट मध्ये सापडला असता तर काहीतरी वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. थँक्यू संतोष पाटील सर. मी विनंती करणार आहे दिनेश पवार सर आपले मान्यवर मंचावरती विराजमान व्हायचं आहे. आयोजकांची विनंती आहे दिनेश सर आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे. दिनेश सर आपण यायचं आहे मंचावरती. येस मान्यवरांचं स्वागत असणार आहे. ओव्हर टू यू संतोष पाटील सर. धन्यवाद. अगदी आज आपण खूप मोठ्या प्रमाणावर मान्यवर येताना या ठिकाणी पाहायला मिळाले आणि या ठिकाणी क्लास जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. एकदा नाही दोनदा नाही तीनदा पाहावा हा फटका. काय क्लास फटका होता जबरदस्त. यासाठी हा खेळाडू चर्चेत आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मधून आपण पाहू शकतायत इंटू द गॅप मध्ये खेळला चेंडू जबरदस्त चौकारासाठी 4 धावाने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर धावसंख्या होते 16 धावा. पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस चुकी केले मी म्हणेन. प्रयत्न आला होता एक चौकार परंतु दुसराही फटका मोठ्या फटक्यासाठी गेलेला होता आणि आसिफ तेच समजावतोय की एक चौका आल्यानंतर आपल्याला सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागणार आहे. परंतु यावेळेस काहीतरी मनामध्ये वेगळं विचार होता आणि तोच विचार कुठेतरी घातक ठरला. विकेट मिळतोय तो म्हणजेच राहील या खेळाडूचा पहिला विकेट. पहिला ब्रेक तो मिळवून देतोय तो म्हणजेच गोलंदाज जर पाहिलं तर या ठिकाणी समर्थ आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया एक सॉन्ग ऐकूया आणि पुन्हा येऊया. आमिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. हा देखील एक मोठा नाव आहे. कित्येक वर्षापासनं आमिर आपल्या संघाचा कर्णधार पाठीचा कणा म्हणून याला ओळखला जातोय. तोच खेळाडू इथे मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता. मनीष कुठेतरी स्वतः या ठिकाणी या चेंडूवर आला होता. प्रयत्न केले त्यांनी रोखण्याचा परंतु चेंडू निघून जातोय तो डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 17 धावा. काही सुरेख खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आपण पाहतोय आज ज्या पद्धतीने संघ 8 संघ टॉप 8 संघ ज्याला म्हटलं जातंय खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बऱ्याच संघांना पराजित करून या ठिकाणी उपस्थित होताना संघ जे 8 संघ पाहायला मिळत आहेत. स्पेशल डे आपल्याला आज पाहायला मिळाला. वाढदिवसांच्या या ठिकाणी आज स्पेशल डेज म्हणून आपण साजरा केला गेला. इथून पाहतोय आपण समर्थ यांचा चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 5 चेंडू कंप्लीट झाले आहेत म्हणजे शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी वापरली असं मी म्हणेन कारण की याच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त एक चौकार आलाय 2 सिंगल आणि एक महत्वाचं विकेट तो मध्ये माघारी परतवलाय. पंचांमधून थोडंसं डिस्कस होताना आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा पंच आपल्या जागेवर शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जर पाहिलं तर गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. मायकोप ए संघ ज्याची खूप चर्चा आहे. समर्थ पुन्हा एकदा सज्ज. फटका तर चांगला आहे परंतु महेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला अडवतोय. डायरेक्टली हिट केला होता. फुलटॉस करून खेळला होता ऑन साइड रिजन मध्ये परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. इथून जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल रन्स मिळेल. ओव्हरची होते समाप्ती. 1 षटक कंप्लीट 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा 1 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया पुन्हा एकदा डीजे. अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये त्यांचं देखील आम्ही हार्दिक शुभेच्छा देतोय त्यांना पुढील वाटचालीस. तसेच आम्ही पाहतोय आमच्या बाजूलाच ऋषी घरत हा देखील एक अपकमिंग आपल्याला पाहायला मिळतंय जो कॉमेंटेटर म्हणून नक्कीच आपल्याला पुढच्या काही कालावधीत पाहायला मिळणार आहे. हे देखील नवीन अपकमिंग आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण की अंडरम बॉक्स क्रिकेट म्हटलं तर अगदी आपल्या पालघर जिल्ह्याला लागलेलं एक सुरेख नाव. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय प्रत्येक आठवड्यामध्ये जर पाहिलं तर पालघर किंवा बोईसर एरियामध्ये आपण पाहतोय मोठ्या टुर्नामेंटचं आयोजन असतं. प्रत्येकाला या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय ज्या पद्धतीने संघ एखाद्या संघाने आपल्या संघाकडून एखादी टुर्नामेंट आयोजन करणं आणि त्याचा फॉर्म टाकणं आणि फॉर्म तो किती सेकंदामध्ये पूर्ण होतं हे देखील पाहणं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गाव एक फॉर्मॅटमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विशाल आलाय. गोलंदाजी अगदी वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला.
क्रीजवर आलाय, पहिला चेंडू टाकला. पहिला चेंडू जर पाहिला तर लेग बाईकच्या रूपाने ही डिक्लेअर झोनकडे चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल रन्स मिळते. 19 धाबा स्कोर कार्डवर. 19 तारीख कोण विसरेल आपल्या महाराजांची. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ही ओळख ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाली, पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण देश ज्या पद्धतीने अगदी या 19 तारखेचा आतुरतेने वाट पाहतोय, ती 19 या ठिकाणी धावसंख्या. आतापर्यंत जर पाहिलं तर पुन्हा एकदा प्रयत्न केला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा चुकला गेला. चेंडू प्रज्ञेश होता त्या ठिकाणी, चेंडूला पकडू शकला नाही, अन्यथा वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. 20 धाबा आतापर्यंत स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा विशाल. यावेळेस वेगवान चेंडू होता, परंतु चुकी केले. 2 ट्रेन एकाच ट्रॅकवर आल्यानंतर जो अपघात होतोय, तोच अपघात चिंचणी संघाचा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर आमिर याचं विकेट या ठिकाणी नक्कीच मिळेल, कारण की विचार केला कुठली कॉलिंग नव्हती, मूक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यानंतर जर पाहिलं तर विकेटचं पतन होताना आपण ऍक्शन रिप्ले मधून पाहू शकतायत. सुरेख क्षेत्ररक्षक बिगेश आपल्याला पाहायला मिळाला आणि सरळ विशालच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावला गेला. गडी बाद होतोय, तो म्हणजे दुसरा. धावसंख्या स्कोर कार्डवर 20 धाबा. जाऊया एक सॉन्ग ऐकूया आणि पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच क्रॉसिंग चेक केली आणि आपण पाहतोय या ठिकाणी खूप चांगला डिसिजन देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून मात्र पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्षद आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पुन्हा एकदा फटका चांगला आहे आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रज्ञेश, उडता हुआ प्रज्ञेश आपल्याला पाहायला मिळाला. काही जबरदस्त झेप घेतली होती आणि सुरेख क्षेत्ररक्षण अप्रतिम. या ठिकाणी जर कौतुक करेन मी क्षेत्ररक्षकाचा, ज्या पद्धतीने आज मायकोप संघ आपला संघ बांधणी करतोय. प्रत्येक खेळाडू आपला 100% एफर्ट देण्याचं काम करतोय. प्रयत्न चांगले होते या ठिकाणी जर पाहिले तर आमिर यांचे देखील चांगला फटका सजवलेला होता, परंतु अडवण्याचं काम केलंय. 5 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 22 धावा 2 गडीच्या मोबदल्या आहेत. पुन्हा एकदा विशाल सज्ज असेल. अर्षद या ठिकाणी पाहिलं तर प्रॉपरली फटका नव्हता, फटका मारायचा होता ऑनसाइड रिजन मध्ये, परंतु बॅटची ज्या पद्धतीने एज लागली आपण पाहतोय. सिंगल रन्स 3 षटक या ठिकाणी कंप्लीट झालेत आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिला तर 23 धावा 2 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरीकडून मॅच पाहू शकता, मॅचचा आनंद घेऊ शकता. कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या मागून सर्वांनी निघायचं, जायचं आहे. विनंती आहे सर्वांना. येस, ओव्हर टू यू संतोष सर. तर नक्कीच नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर ज्याच्याकडे नक्कीच बहुचर्चा असते असा गोलंदाज जर पाहिला तर मनीष भोईर आपल्या संघाचा पाठीचा कणा. हा देखील आपण पाहतोय बरीच वर्ष मनीषने आपल्या संघासाठी, आपल्या मायकोप संघासाठी दिलेली आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि तोच गोलंदाज इथे जर पाहिलं तर पहिला चेंडू टाकला गेला समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु हात निर्धाव चेंडू फॉलो थ्रू मध्ये नक्कीच अडवलाय मनीषने. इथून पाहतोय चुकी केलंय, परंतु बॅट हवेत होती का हे देखील पाहणं गरजेचं होतं. पंचांकडे लाऊड अपील केली गेली. आपण पाहतोय विशाल त्या ठिकाणी यष्ट्यांच्या मागे खूप चांगली कामगिरी करत असताना चान्स दिला. या ठिकाणी थोडासा हवेत होती बॅट, परंतु लावण्याआधीच बॅट क्रीज मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली. इथून जर पाहिलं तर 2 चेंडू यस रिव्ह्यू या ठिकाणी नक्कीच घेतलेला आहे. त्यामुळे आपण जाऊया थर्ड अंपायरकडे. नक्कीच थर्ड अंपायर देखील आमचे रेडी असतील.
काय घडलंय काय बिघडलं हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आज खूप मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाल्यात. आपलं देखील नक्कीच हृदयाच्या अंतःकरणापासून तुमचं स्वागत करतोय. कारण की खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्रेक्षक वर्ग नसलं तर सामना खेळायला मजा येत नाहीये. कारण की आम्ही जेव्हा मुलाखत घेतोय एखाद्या खेळाडूची तेव्हा खेळाडू नक्कीच म्हणत असतो की प्रेक्षकांची साथ जेव्हा आम्हाला असते, प्रेक्षकांचा जल्लोष जेव्हा असतो तेव्हा खेळण्यामध्ये जी मजा वेगळी असते ती नक्कीच या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळेल. एकदा आपण पाहतोय इथून जर पाहिलं तर आता चान्स आहे, इथून चान्स सोडणार नाहीये. मनीष अगदी हलक्या नजरेने पाहिलं चेंडूला आणि फील्ड केलं गेलं आणि त्यानंतर जर पाहिलं तर रन आउटच्या रूपाने आपल्या संघाला एक सफलता मिळवून देताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा गडी बाद होतोय. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 23 रन्स. फैजल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि मायकोप संघ देखील आपण पाहिलं ज्यांनी रिव्ह्यू यूज केला गेला. एका संघाला एकच रिव्ह्यू एका इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे मायकोप संघाचा जो रिव्ह्यू होता तो पूर्णपणे लॉस झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पाहतो आपण रिव्हर्स फटका, अगदी देखणा फटका होता परंतु त्यापेक्षाही चांगली पुन्हा एकदा तोच नाव प्रज्ञेश इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फिल्डिंग दर्शवत असताना प्रज्ञेश आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काय अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. अगदी डाव्या हाताने चेंडूला मैदानाच्या आतमध्ये फेकलं गेलं आणि काय जबरदस्त आपण पाहू शकतायत. आपण स्क्रीनवर देखील त्याला पाहू शकतायत. प्रज्ञेश ज्याची चर्चा आपण आता केली, 24 धावा झाल्या आहेत, 3 गडी नक्कीच बाद झाले आहेत, 4 चेंडूचा खेळ झालाय, एकच धाव आतापर्यंत खर्च केले ती म्हणजेच मनीष भोईर यांनी. पुढचा चेंडू असेल यावेळेस फटका तर सजवलाय, गॅप शोधलाय आणि जबरदस्त फटका पाहायला मिळाला ते म्हणजेच अकबर अलीच्या बॅट मधून येतोय चौकार. आडू त्या संधीचं सोनं करतोय. यावेळेस अकबर अलीला आपण पाहिलं अगदी वेगवान थ्रो होती कुणाल याची आणि त्यानंतर जर पाहिलं तर गॅदर देखील चांगलं होतं परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. 2 फलंदाजामध्ये एक बाजूला अकबर तर दुसऱ्या बाजूला आमिर असे 2 फलंदाज आपण पाहतोय. अकबर खेळतोय 2 चेंडूमध्ये 5 धावा तर आमिर आपल्याला पाहायला मिळतोय 5 चेंडू आतापर्यंत खेळलाय 4 धावा. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होती ती म्हणजेच 29 धावा, 4 षटक कंप्लीट झालाय. शेवटचा आणि अंतिम हाणामारीचं षटक या ठिकाणी म्हटलं जाईल, या ठिकाणी घेऊन येईल पुन्हा एकदा विशाल सज्ज झालाय. या ऐकूया एक छोटीशी धून आणि पुणे मैदानाच्या पाहायला मिळाल. एका बाजूला उर्वी 11 साई एकता बिरवाडी संघ सज्ज असेल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय DNCC. या ठिकाणी दोन्ही संघ तुम्हाला फर्स्ट कॉल आहे. दोन्ही संघ जशी इनिंग ब्रेक होईल तसे आपले दोन्हीही कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. इथून पाहतोय विशाल, यावेळेस चेंडू अगदी वेगवान होता परंतु त्यापेक्षा वेगाने बॅट फिरवली आणि चेंडूला भिडकावून दिला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त फटका देखील आता चर्चेत राहील कारण की 2 चेंडूवर त्याने 2 चौकार मारले. 3 चेंडू खेळलाय परंतु धावसंख्या त्याने 9 जमावली आपल्या संघासाठी. 33 धावांवर 3 विकेट अशी परिस्थिती आतापर्यंत आपण पाहतोय चिंचणी संघाची. दुसऱ्या बाजूला मायकोप संघ देखील विचार करतोय की यापुढील 5 चेंडू खूप महत्वाचे आहेत आपले आणि हे 5 चेंडू अगदी सुरेख रीतीने हाताळावे अशीच इच्छा व्यक्त केली कर्णधार बिगेश यांनी.
परंतु बघूया विशालच्या मनामध्ये काय आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अटॅकिंग मुवमेंट मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर अकबर अली आपल्याला पाहायला मिळतोय, जो सज्ज झालाय पुढचा चेंडू खेळण्यासाठी. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय वाईट +1 अशा एकंदरीत 2 धावा या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत पाहिल्या तर 35 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. नक्कीच एक्सपिरियन्स आहे अमीरिया. आणि त्यानंतर जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला अकबर ज्या पद्धतीने नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणलाय त्यांनी, चांगली खेळी आतापर्यंत त्याची राहिली आणि एक्सपिरियन्स देत जावं असं नक्कीच आपण पाहतोय. नक्कीच मोठ्यांकडून एक्सपिरियन्स जास्त मिळत आहे आणि तेच एक्सपिरियन्स देताना आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच आमिर. इथून पाहतोय 35 वर 3 धावा, 3 गडी बाद झाले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 35 धावा. एक चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. उर्वरित जर पाहिले तर 5 चेंडू आतापर्यंत शिल्लक या ठिकाणी आहेत. आपण पाहतोय एक जबरदस्त टुर्नामेंट या बोईसर नगरीमध्ये. पुन्हा एकदा अगदी गुडघ्याला वाकवलं, जबरदस्त फटका. परंतु यावेळेस जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. सिंगल रन्स मिळाल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 36 धावा. चांगला स्कोर या ठिकाणी नक्कीच बनवलाय. परंतु यावेळेस पहा पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केला, परंतु जास्त फेस ओपन केल्याने जर पाहिलं तर मोठा फटका नक्कीच मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉक्स विकेटच्या रूपाने आता मात्र अकबर अली या ठिकाणी बॅक टू द डगआउटला जाईल. गडी बाद होतोय. अक्रम आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 3. इथून जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. विशाल गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अहो जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. वेगवान चेंडू आल्या पावली पुढे या ठिकाणी नक्कीच माघारी परतवलंय ते म्हणजेच जर पाहिलं तर अक्रम याला गडी बाद होतोय. तो म्हणजेच आतापर्यंत विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 गडी बाद झाले आहेत. थोडीशी परिस्थिती जर पाहिली तर या ठिकाणी अडचणीत सापडलाय संघ चिंचणी. कारण की ज्या पद्धतीने पहिल्या 2 चेंडूवर सुरुवात केली होती, 2 चेंडूवर 2 चौकार मारले होते, काही सुरुवात होती. परंतु त्यानंतर जर पाहिलं तर राहिलचा तो खराब विकेट आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका मारताना कुठेतरी एक चांगला फटका आला होता आणि त्यानंतर मोठा फटका मारताना नक्कीच बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झाला. त्यानंतर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय मिस्टर अकबर अली देखील चांगला खेळत होता. पुन्हा एकदा तेच घडलं. इथून पाहतोय चांगला फटका, परंतु यावेळेस आपण पाहतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा कित्येक वेळा ज्याने किताब घेतलाय असा खेळाडू जर पाहिला तर कुणाल किनी आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना चेंडूला मैदानाच्या आतमध्ये टाकून दिलं. इथून जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झालाय. 37 धावा स्कोर कार्डवर आहेत. 5 गडीच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू. फटका चांगला आहे, परंतु यावेळेस पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण मनीष होता त्या ठिकाणी. कुठलीही चुकी नाही. विशालच्या हातामध्ये चेंडू आणि आणखीन एक रन आउटच्या रूपाने गडी बाद होताना पाहायला मिळतोय. 37 धावा झाल्या आहेत. 6 गडी बाद झाले. एकंदरीत जर पाहिला तर इनिंगचा ब्रेक या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय. चला दोन्ही संघाला मी या ठिकाणी विनंती करतोय, दोन्ही संघाचे कर्णधार या. एका बाजूला असणार आहे उर्वी 11 साई एकता बिरवाडी संघ, तर दुसऱ्या बाजूला DNCC बोईसरचा संघ. या पुढच्या मॅचचा टॉस होणार आहे. दिनेश पवार सर टॉस बॉक्स कडे यायचं आहे आणि DNCC कर्णधार येस वेलकम आहे दोन्ही कर्णधार. उर्वी 11 साई एकता बिरवाडी वर्सेस DNCC हा पुढचा सामना टॉस होणार आहे. आपले मान्यवर उपस्थित झालेत. वेलकम सर. दिनेश पवार सर आपलं स्वागत असणार आहे या टॉस बॉक्स मध्ये. चॉईस कॉल असणार आहे, पाहूया. कॉल असणार आहे DNCC संघाचा. टेल्स हा कॉल आहे आणि पाहूयात टेल्स.
ठीक आहे, आपण आयोजक अक्षय सर टॉस बॉक्स कडे यायचंय 2 मिनिटं. अक्षय सर. येस, जाऊया आपण मॅच कडे, जिथे मॅच स्टार्ट झाले. सुरुवात चांगली केली मी म्हणेन. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मनीष भोईर यांनी अगदी आडव्या बॅटचा उपयोग केला आणि जबरदस्त फटका पाहायला मिळाला होता. पहिल्या चेंडूवर टेक फॉर टॅक ज्या पद्धतीने उत्तर देताना पाहायला मिळाला तो म्हणजेच मनीष भोईर. बाउंड्री नक्कीच आले. 4 धावा स्कोर कार्ड वर आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. असगर आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक फटका जबरदस्त आहे. अगदी बॅट मध्ये चेंडू होता, पायावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्या चेंडूला काही सुपर पद्धतीने खेळला आणि गॅप शोधलाय. आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मागच्याच आठवड्यामध्ये जर पाहिलं तर ह्याच 2 संघामध्ये जी बिडत झाली होती, ज्यामध्ये नक्कीच आपण पाहतोय वर्चस्व केलं होतं ते म्हणजेच चिंचणी संघानं, परंतु यावेळेस त्याची परतफेड म्हणून या चिंचणी संघावर वर्चस्व गाजवेल का मायकोप संघ हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा असगर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. इथून जर पाहिलं तर असगर अली आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी चांगलं दृश्य पाहायला मिळतंय. कुठलीही चुकी नाहीये. सरळ जर पाहिलं तर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि पहिला गडी या ठिकाणी बाद होताना मोठा गडी नक्कीच बाद होईल, तो म्हणजेच कुणाल किनी. ज्या पद्धतीने स्टॉप हा त्यांनी जोराने सांगितलं होतं, परंतु मनीषच्या नक्कीच विचारामध्ये असेल की आपण सिंगल रन्स घेऊया आणि हाच रन्स घेताना कुठेतरी इथे आपण पाहतोय विकेटचं पतन होताना. 8 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. 1 गडी बाद झालाय. इथून जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. येणारे चेंडू जर पाहिलं तर इथून 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा अगदी सुरेख पद्धतीने पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर फलंदाजाला समजला नाहीये, परंतु डिक्लेअर झोन कडे गेला, त्यामुळे सिंगल रन्स या ठिकाणी मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते ती म्हणजेच 9 धावा. पहिलं षटक जर पाहिलं तर चिंचणी संघाचं तर 10 धावा त्यांनी जमवल्या होत्या. इथून पाहतोय परतफेड करताना मायकोप संघाने देखील 10 धावा या ठिकाणी जमवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक मात्र पहिलं कंप्लीट झालंय आणि इथून जर पाहिलं तर नक्कीच टार्गेट आहे 38 धावांचं. 10 धावा कंप्लीट झाले आहेत. येणारे चेंडू जर पाहिलं तर चेंडू आपल्याकडे चेंडू शिल्लक आहे 24 आणि 24 चेंडू मध्ये एकंदरीत धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 28 धावा. संघाने ज्या पद्धतीने खेळी हवी होती, नक्कीच जर पहिल्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर 1 गडी बाद होता आणि नक्कीच जर पाहिलं तर चिंचणी संघाचा कुठलाही गडी बाद नव्हता, परंतु यावेळेस जर पाहिला तर मायकोप संघाचा 1 गडी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. अनिश गोलंदाजी ट्रॅकवर येताना आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली क्षमता आहे या गोलंदाजाकडे. ओहो, इथे मात्र सुरेख फटका
आणि चेंडू जर पाहिला तर या ठिकाणी आपण पाहतोय असगर अली होता त्या ठिकाणी चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू ज्या पद्धतीने कार्पेटला रोल करत गेला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथून येतोय आणखीन एक चौकार. पाहू शकतायत ऍक्शन रिप्ले मध्ये प्रयत्न केला होता, परंतु हात थोडासा वरती राहिला आणि तेच कारण बनलं. इथून जर पाहिलं तर थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण मी म्हणेन, कारण की हा चेंडू जर पाहिला तर इझिली डन करता आला असता, थांबवला आला असता, परंतु नक्कीच प्रयत्न केले परंतु प्रयत्नांना अपयश या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. इथून जर पाहिलं तर आपण पाहतोय 14 धावा स्कोर कार्ड वर झाल्यात. एक गडी नक्कीच बाद झालाय. एक चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. फोल्टो चेंडू होता, अगदी आव्हान दिलं आणि हा आव्हान कधी मनीष भोईर सोडत नाही, तेच मात्र दर्शवताना आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त फटका पाहायला मिळाला, कारण की ऑफ साइड रिजन मध्ये जरी 4 क्षेत्ररक्षक असले तरी गॅप आपल्याला पाहायला मिळाला आणि गॅप मधून खेळलाय. आणखीन एक चौकार आलाय. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर धावसंख्या 18 धावा झाल्या आहेत. इथून पुन्हा एकदा ऑन साइड रिजन मध्ये असगर अली आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक असताना चेंडूला पकडलंय. रन्स जर पाहिलं तर इथे मात्र हा डॉट चेंडू आलाय. 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत. पुढचा एकदा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय हलकीशी अपील केले. इथून काय घडलंय हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. आसिफ यष्टांच्या मागे होत आहेत आणि त्यांनी अपील केली, लाऊड अपील होती, परंतु बघूया पंचांच्या मनामध्ये नक्की काय घडलंय. इथून पाहतोय नॉट आउटचा इशारा पंचांकडून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. नॉट आउटचा इशारा आहे. नक्कीच संघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. प्रयत्न केले होते असं वाटलं होतं आसिफ यांना की कट असेल, त्यासाठी अपील केलं, परंतु पंच या ठिकाणी दर्शवत आहेत नॉट आउट. 18 धावा आतापर्यंत. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पाहू शकतायत आपण 2 चेंडूवर 2 बाउंड्रीज लावल्यानंतर अगदी जर पाहिलं तर 2 चेंडू कमबॅकिंगचे आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू डॉट टाकलेत. इथून जर पाहिलं तर आणखीन 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. षटक जर पाहिलं तर दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अनीस पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू 5वा चेंडू असेल षटकातील. मनीषसाठी हा चेंडू अगदी जर पाहिलं तर थोडस आपण पाहतोय नक्कीच चांगले गेले होते. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पायावर थोडासा कंट्रोल ठेवला होता चेंडू खेळण्यासाठी. ऑन साइड रिजनला मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न, परंतु तेवढा फटक्यामध्ये दम नव्हता आणि तेच कारण बनलं इथे मात्र सिंगल रन्स मिळतंय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. 19 धावा. पुन्हा एकदा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पाहतोय शेवटचा चेंडू आहे या षटकातील. हलक्या हाताने खेळून काढलाय. जाणीव आहे, दोन्ही खेळाडूंना जाणीव आहे. इथून जर पाहिलं तर बॉल टू रन्स अशी परिस्थिती येताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे जास्त काही रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाहीये मायकोप संघ. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर चिंचणी संघ जो विचार करतोय की एक क्षेत्ररक्षक ज्याच्याकडे पाहिलं जाईल, बारकाईने पाहिलं जाईल, कारण की छोटीशी चुकी ही खूप मोठी ठरू शकते आपल्या संघासाठी. जे आपण आधीच्या चेंडूवर पाहिलं, आधीच्या ओव्हरमध्ये पाहिलं, जर पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं ते म्हणजेच अकबर अलीकडून थोडीशी चुकी झालेली आपल्याला पाहायला मिळाली. ही चुकी खूप मोठी होती, कारण की या चुकीने जर पाहिलं तर 4 धावा आपल्या संघाच्या विरोधी संघाला नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळाला. इथून पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच राहिल सज्ज झालाय. एकाच टीम मध्ये जर पाहिलं तर आपण कित्येक वर्ष पिता आणि पुत्र हे खेळताना पाहायला मिळत आहेत. अगदी चांगलं दृश्य. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूचा खेळ शिल्लक आहेत 18 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. आदित्य आपल्याला पाहायला मिळाला पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच, परंतु राहिल त्यावर वर्चस्व नक्कीच गाजवला. राहिलने खूप चांगला गोलंदाज नक्कीच गोलंदाजी अदा करताना आपल्याला पाहायला मिळतं. इथून रात्र जर पाहिलं तर पुन्हा एकदा फिरून पाहिलं होतं पंचांकडे, अपील केला होता रनआउटचा, परंतु यावेळेस जर पाहिलं तर क्रीज मध्ये बॅट येताना सिंगल रन्स आणखीन मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 21 रन्स, 21 धावा स्कोर कार्डवर झाल्या आहेत.
तर नक्कीच आपण प्रथमेश यांचं देखील आवाज अगदी 2 दिवस ऐकला, आज देखील आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. हे देखील आता माझ्यासोबत जॉईंट होताना. वेलकम प्रथमेश, आपलं स्वागत आहे आजच्या रजनीमध्ये. धन्यवाद सर. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहूयात काय समीकरण आहे मॅचचं मैदानामध्ये. धावसंख्या आपण पाहू शकतो झाल्यात 22, एक गडीच्या मोबदल्यात. चेंडूचा खेळ झालाय 2 षटक 3 चेंडू. येस, फलंदाजी मार्कवरती आदित्य आणि हा पुढचा चेंडू हलक्यात ढकलून काढलाय. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली आहे 23. येस, पुढचा चेंडू हा 5वा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललाय. मैदानाच्या आतमध्ये एक शांत शब्द आणि सेन्सिबल क्रिकेट पाहू शकतो आपण. 2 फलंदाज मनीष आणि आदित्य. या तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू. आतापर्यंत या षटकाचं समीकरण पाहिलं 4 सिंगल 1 डॉट. हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललाय. क्षेत्ररक्षक येतोय, तदरम्यान चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 ने धावसंख्या वाढतीये. 3 षटकाच्या समाप्तीस धावसंख्या झाल्यात 25, एक गडीच्या मोबदल्यात. आणि इथे मैदानात येण्याच्या वाटेवरती जे प्रेक्षक उभे आहेत, मैदान के बीच में जाने का जो रास्ता है उस रास्ते को खाली कीजिए प्लीज. ये लाइन को छोड़िए. पोल डिक्लेयर जोन बाउंड्री लाइन से दूर हटिए प्लीज. विनती होगी आयोजकों द्वारा आपसे विनती है, प्लीज कैमरा से दूर हो जाइए. बैरिकेड्स के पीछे चले जाएंगे सभी प्रेक्षक. जो भी प्रेक्षक मैदान में मैच देखने के लिए आए हैं, सभी प्रेक्षकों से विनती है कि आपको बैरिकेड्स के पीछे रहना है. आणि आता पुन्हा एकदा जाऊया मैदानात. 3 षटकांचा खेळ राहिलाय. उर्वरित 2 षटक, 12 चेंडू, धावा पाहिजे 13. काय होणार आहे? या 13 धावा बनवून विजयी ठरणार आहे का तो म्हणजे संघ मायकोफ, की या 13 धावा अडवून विजयी ठरेल तो TTS? पुढचे 12 चेंडू 13 धावा. या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. येस, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिस. फलंदाज आपण पाहू शकता तो म्हणजेच आदित्य. पुढचा चेंडू फटका सजवला होता पण त्रिफळा उद्ध्वस्त करताना गोलंदाज अनिस तंबूच्या आसऱ्यास परतावा लागेल, ते म्हणजेच फलंदाज आदित्यला. सुंदर गोलंदाजी. सुंदर चेंडू होता. आपण पाहिलं होतं आदित्यची मनशा होती कुठेतरी फटकेबाजी करण्याची या चेंडूवरती, पण वरचढ ठरला तो म्हणजेच गोलंदाज अनिस. आणि पहिल्याच चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त करून तंबूच्या आसऱ्यास परतावं लावलं, ते म्हणजेच आदित्यला. आणि आता मैदानाच्या दाखल झालाय तो म्हणजेच नवीन फलंदाज प्रज्ञेश. क्षेत्ररक्षण करताना आपण त्याला सुंदर मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना पाहिलं. जेव्हा जेव्हा चेंडू त्याच्या आजूबाजूने चौकारच्या दिशेने जात होता तेव्हा भिंत म्हणून उभा राहिलेला तो म्हणजेच मायकोफ संघाचा क्षेत्ररक्षक प्रज्ञेश. आता आपण त्याला पाहू शकता फळीसोबत फलंदाजी मार्कवरती आणि हलक्या हाताने ढकललाय. 1 धाव. सेन्सिबल क्रिकेट, क्रिकेटची लाईफलाईन सिंगल्सचा वापर करून हळूहळू पुढे सरसावताना तो म्हणजेच संघ मायकोफ. तीन षटक 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 26, 2 गडींच्या मोबदल्यात. मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. या षटकामध्ये पहिला विकेट, 1 सिंगल. पुढचा चेंडू फटका सजवला होता पण कुठेतरी फटका फसलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय, त्या दरम्यान 1 धाव पूर्ण. 1 धावेने धावसंख्या वाढतीये. 27 धावा ऑन बोर्ड्स. चौथा चेंडू गोलंदाज अनिस यांचा. पाहूया काय करतायत. कुठेतरी थांबवावं लागेल. डॉट चेंडू टाकावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील. जरा सामना जिंकायचा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतं, चांगली फेकी राहील यांच्या मार्फत, पण तदरम्यान मैदानाच्या आतमध्ये सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 1 धावेने संतुष्टी. धावसंख्या झाली 28. चेंडूचा खेळ झाला 3 षटक 4, 2 गडींच्या मोबदल्यात. येस, आता इथून 2 चेंडू उरले त्या षटकातले. गोलंदाजी मार्कवरती अनिस आणि सामोरे जाईल तो म्हणजेच एक आक्रमक फलंदाज मनीष भोईर. फटका सजवलाय, स्वतःला झोकून देतोय तो म्हणजेच फलंदाज क्षेत्ररक्षक. इथे कुठेतरी कॉलिंग मध्ये चुकी होती. मागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आसिफ भाई थोडेसे निराश हताश असताना आपल्या संघावरती
अपेक्षा होती त्यांना कुठेतरी फेकीची, गडी तंबूच्या आसपास परतवायची संधी होती, पण संधी चुकताना आणि मैदानाच्या आतमध्ये तदरम्यान एक सिंगल यशस्वी रुपया. इथून आपण पाहू शकता मॅचचं समीकरण 7 चेंडू 9 धावा विजयासाठी पाहिजेत. धावा झाल्यात 29. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातला, चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू. अनिश यांचा सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळालेली, त्यानंतर सिंगल रोखू शकलेले नाहीत. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत एक धाव पूर्ण. एक धावेने धावसंख्या होतीये ती म्हणजेच 4 षटकांच्या समाप्तीस 30 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. 6 बॉल 8 समीकरण इथून असणार आहे. हे शेवटचे 6 चेंडू कोण वर्चस्व गाजवणार आहे. 8 धावा बनवायचे आहेत मायकॉफ संघाला. 2 फलंदाज आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये, प्रज्ञेश आणि मनीष कशा पद्धतीची खेळी करणार आहेत. हे 8 धावा कशा पद्धतीने बनवणार आहेत पाहूयात. का त्यांना रोखण्यात यश येणार आहे ते म्हणजेच संघ TTS चिंचणी यांना. नवीन गोलंदाज कोण इंट्रोड्यूस केला जातोय पाहूया. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता आसिफ सर, आसिफ भाई यांना इंट्रोड्यूस केलं गेलं या शेवटच्या षटकासाठी. त्यांचा अनुभव त्यांना झोकून द्यावा लागेल जर ह्या 8 धावा अडवायच्या असतील तर. पाहूया काय करतायत मैदानाच्या आत. येस, एक अनुभवी गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती ते म्हणजेच आसिफ भाई, आणि सामोरे जाईल तो म्हणजेच फलंदाज प्रज्ञेश. पहिलाच फटका, मनीष धावत आलाय. इथे कॉलिंग चुकतीये आणि तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय धावचितच्या रूपात. ते म्हणजेच फलंदाज प्रज्ञेश याला. इथे कुठेतरी डॉट चेंडू द्यायचा नव्हता अशी आशा होती मैदानाच्या आतमध्ये मनीष यांची. त्याच साठी एक धाव घ्यायचा प्रयत्न होता. इथून पाहू शकता 5 चेंडू 8 काय होणार आहे. पहिल्या चेंडूवरती तरी वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजेच आसिफ भाई आणि TTS चिंचणी या संघाचं. सुंदर कॉलिंग होती यष्टीरक्षक आणि गोलंदाजामध्ये. जसं पाहिलं मनीष हा यष्ट्यांच्या दिशेने धावत सुटलाय, तसंच कॉलिंग आलं आणि यष्टीरक्षकाने थ्रो दिला. आसिफ भाईंनी इकडे गडी बाद गेला. धावचितच्या रूपात तंबूच्या आसपास परतावं लागलं प्रज्ञेश याला. विकेटांची वार्ता केली तर आतापर्यंत 3 विकेट गमावल्यात त्या म्हणजेच मायकॉफ संघाने. आणि TTS चिंचणी संघ जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा त्यांनी 6 विकेट गमावल्या होत्या. आता सुंदर क्षेत्ररक्षण होतं, सुंदर फेकी होती, पण तदरम्यान एक धाव पूर्ण. एक धावेने धावसंख्या झाली 31. आता पाहिजेत 7 चेंडू उरले 4. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कोण ठरणार या सामन्याचा विजेता संघ. येस, आपण पाहू शकता 4 बॉल 7 धावा समीकरण मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी. चला पाहूया काय होतंय. 4 बॉल 7चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. फटका सजवला होता, कुठेतरी फसला गेलाय. एक धाव पूर्ण होतीये. एक धावेने धावफलक वाढतंय. धावसंख्या झाली 22 32. इथून पाहिजेत 6 चेंडू उरले 3. विकेटा पाहायला गेल्या तर कुठेतरी कमी विकेटा गमावल्यात मायकॉफ संघाने. 3 विकेट मायकॉफ संघाच्या गेलेत आणि TTS चिंचणी संघ फलंदाजी करताना गमावलेल्या 6 विकेटा 6-3. आणि चेंडू आणि इथे काय घडतंय. इथे तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय ते म्हणजेच फलंदाज मनीष भोईर यांना. फटका सजवायचा प्रयत्न होता पण षटकारास चेंडू जातोय आणि गडी होतोय बाद. येस, साई यंग वॉरियर्स आयोजित साहेब बाळासाहेब ठाकरे चषक 2025 हे भरलेलं मैदान आपण पाहू शकता. कारण आजची ही निर्णायक रात्र आहे, आजची ही फायनलची रात्र आहे. कोण ठरणार मानकरी, कोण होणार विजेता या साहेब बाळासाहेब ठाकरे चषक 2025चा आज कळेल आपल्याला. तदरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित काही चेंडू 2 बॉल
6चं समीकरण होतं. आता 1 धाव चोरली जाते. काय होणार आहे मैदानाच्या आतमध्ये? इथून 1 बॉल 5. विकेट पाहिल्या तर अजूनही कमी आहेत, त्या म्हणजेच मायकोफ संघाच्या. म्हणजे जरी ऑफिशियली 1 चेंडू 5चं समीकरण असेल, जर चौकार लगावला जातोय, जर 4 धावा येत आहेत, तरी विजेता ठरू शकतो तो म्हणजे संघ मायकोफ. काय होणार आहे पाहूया. मायकोफ की टीटीएस? टीटीएस चिंचणी का मायकोफ? मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडू 5 ऑफिशियली, पण जरी चौकार लगावतायत आणि 4 धावा येत आहेत, तर विजेता ठरू शकतो तो म्हणजे संघ मायकोफ. आता या 1 चेंडूवर चौकार लगावणार का फलंदाज अजय? सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 बॉल जर चौकार लगावतोय तर जिंकू शकतो. पाहूयात काय होतंय. येस, हा निर्णायक शेवटचा चेंडू. आसिफ भाई एका बाजूला गोलंदाजी मार्कवरती, फलंदाजी मार्कवरती अजय. काय होणार आहे? हा चेंडू टाकला गेलाय, फटका सजवला गेलाय आणि सामना विजय होतोय तो म्हणजेच संघ मायकोफ. येस, कॉंग्रॅच्युलेशन मायकोफ संघ. सुंदर फटका लगावला गेला शेवटच्या चेंडूवरती आणि सामना विजय करवतो आपल्या संघाला, तो म्हणजेच फलंदाज अजय. हार्डलक टीम टीटीएस चिंचणी. एक सुंदर मधुर संगीत या विजयासाठी येणार आहे आणि त्यानंतर आपण पुढच्या